घोगरगाव येथील रस्ता खुला करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी तहसीलदारांचा आदेश असताना आणि एकानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला असताना देखील प्रशासनाचं दुर्लक्ष, रस्ता खुला होण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे। तहसीलदारांचा आदेश होऊन देखील घोगरगाव येथील गट नंबर 255 मधील रस्ता खुला केला जात नसून या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असताना प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता खुला करून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रकरणी रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह पीडित कुटुंबियांसह शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। तर रस्ता खुला न झाल्यास दिनांक 22 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। तालुक्यातील घोगरगाव येथे गट नंबर 255 मधील जागेमध्ये तहसीलदार नेवासा यांनी 2 वर्षापूर्वी रस्ता देण्याचा आदेश केला होता। रस्ता देण्याचा आदेश करून सुद्धा तो रस्ता खुला करून देण्यात आला नाही। त्या ठिकाणी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पंचनामा करून कागदोपत्री रस्ता खुला केला असं रेकॉर्ड तयार केलेलं आहे। हे मागासवर्गीय कुटुंब आहे आणि या कुटुंबाला 2 वर्षापासून ह्या लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना भेटून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। जर हा रस्ता 8 दिवसात मोकळा नाही केला तर रिपब्लिकन पक्षासह त्या कुटुंबियांच्या सोबत 22 फेब्रुवारी रोजी कलेक्टर ऑफिस समोर आम्ही उपोषण करण्याचा इशारा निवेदनामध्ये दिलेला आहे। या कुटुंबातील मुलाने त्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। किरण अण्णासाहेब कनगरे याने आत्महत्याचा प्रयत्न केला, परंतु आत्महत्यास प्रवृत्त असल्याबाबतचा गुन्हा दाखल पोलिसांनी करून घेतला नाही। नेवासा पोलीस स्टेशनकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नाही आणि आमच्या या मागासवर्गीय कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। या किरणची आई ही देखील बीपीचं पेशंट आहे। त्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होतो। त्यांनासुद्धा त्यामुळं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। जर या लोकांना आमच्या रस्ता नाही दिला तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उपोषण करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि सरकारी कामात कामचुकारपणा करणारे, मग ते तहसीलदार असतील, पोलीस निरीक्षक असतील आणि या लोकांनी रस्ता खुला करून घेण्यासाठी SP साहेबांना भेटून 9,000 रुपयाचं चलन भरून पोलीस प्रोटेक्शन घेतलं होतं। पोलिसांसमोर देखील आमच्या लोकांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली, पोलिसांना दमबाजी करण्यात आली, तरीसुद्धा पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतलं नाही। त्या ठिकाणचे तत्कालीन PI यांनी ह्या लोकांना तुम्हाला रस्ता मिळू देणार नाही, आर्थिक फायद्यासाठी आमच्या लोकांवर या ज्यांनी अन्याय अत्याचार केला त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आजच्या या कलेक्टर साहेबांच्या भेटीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगरचे तालुका अध्यक्ष पैलवान अविनाश भोसले, आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, अहमदनगर शहराच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष मायाताई जाधव, त्याचप्रमाणे सतीश साळवे, प्रमोद घोडके आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आणि ज्या कुटुंबावर अन्याय झाला ते सर्व कुटुंबीय, यामध्ये शकुंतलाबाई कनगरे, किसन कनगरे, सतीश कनगरे, कुमारी संदेश कनगरे, प्राप्ती कनगरे, प्रीती कनगरे, प्रेम कनगरे, भाग्यश्री कनगरे, मनीषा कनगरे, लक्ष्मण छबुराव कनगरे, एवढे हे कुटुंबीय या ठिकाणी आज आमच्या सोबत आहेत आणि संपूर्ण कुटुंबाला आम्ही सोबत घेऊन जर रस्ता खाली नाही केला, हा रस्ता ग्रामपंचायत निधीमधून दलित वस्तीच्या सुधार योजनेतून मंजूर आहे, तो रस्ता देखील केला पाहिजे। त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकांनी जर त्यात हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई करावी, ही देखील आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।